कॉलेज आटोपल्यानंतर त्याच कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन श्रावणीने तिला हवी ती बरीच पुस्तकं मिळवली. घरी पुस्तकांचा नुसता ढीग लागला होता. आजही श्रावणी अशीच भरपूर पुस्तकं घेऊन घरी आली आणि सगळी पुस्तकं ती टेबलजवळच्या रॅकमध्ये व्यवस्थित लावत होती. ते बघून मल्हार चिडून म्हणाला, खूप झालं तुझं, दे की फेकून तो कचरा. कचरा? कुठे कचरा? मागे वळून मल्हारकडे बघत श्रावणी म्हणाली, हा काय आहे? पुस्तकांकडे हात दाखवत मल्हार म्हणाला, अच्छा अच्छा, हा कचरा आहे होय. पण मल्हार, तुम्हाला एक माहिती नसेल की तुमच्या दृष्टीनं असणाऱ्या या कचऱ्यात ज्ञानाचे असंख्य कण मिसळलेत. काय चाटायचेत का ते ज्ञानाचे कण? मला वाटतं मल्हार, तुम्ही अडाणीही नाही आणि अशिक्षितही नाही, त्यामुळे हे शब्द तुमच्या तोंडी चांगले नाही दिसत. पुस्तकं आवरता आवरता श्रावणीच्या मनात आलं, नशिबात आपल्या काय घडणार आहे हे माहिती असतं ना, तर या मल्हारशी माझी गाठ कधीच पडली नसती. हात धुवून पाहता येतो तसं नशीब धुवून पाहता आलं असतं तर. का कोणास ठाऊक, पण मल्हार तिला आवडला नव्हता, अजिबात आवडला नव्हता. तिला हे मान्य होतं की दोन व्यक्ती, त्याही भिन्न स्वभावाच्या, एकत्र आल्या की थोडेफार मतभेद होणारच. तेवढं थोडंफार सहन करायची तिची तयारीही होती. समोरच्या आपल्या जोडीदारानं आपल्याला झेलावं ही तिची अपेक्षाही नव्हती, पण मल्हारच्या स्वभावाचे सगळेच कंगोरे कसे रुतणारे, बोचणारे होते. फक्त बोचणारे नाहीत, तर सतत बोचणारे होते, काट्यासारखे. या माणसाबरोबर अख्खं आयुष्य काढायचं म्हणजे कधी कधी वाटतं जगूच नये. नात्यांची ही अवजड ओझी वाहण्यापेक्षा न जगलेलं बरं. पण का जगणं नाकारायचं मी? या नात्यांपेक्षा मला माझं जीवन महत्त्वाचं वाटतं, खरंच. पुस्तकं लावता लावता तिचे हात थबकले होते. मनाचा सुन्नपणा कायम होता. पुन्हा ती मनाशीच म्हणाली, नियती माझी परीक्षा बघतीये का? बघ म्हणाव, मी सगळ्याला पुरून उरेन, माझी वाट मी तयार करेन. पण हे सगळं आपल्याच नशिबात का? या विचारासरशी तिची झोप पार उडाली होती. काय गं, एवढ्यात श्रावणी आली नाही? श्रीधरराव आशाबाईंना विचारत होते. नाही ना. आणि फोन? नाही ना. एक सांगू का? सांग की. दिवाळ सणाला मला एक जाणवलं की श्रावणी आपल्यापासून काहीतरी लपवतीये. काही विचारलं की ठीक आहे हेच उत्तर ठरलेलं असतं तिचं. अरे वा, अगं ठीक असेल तर ठीक नाही का म्हणणार ती? तसं नाही हो, पण मला बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत. हे बघ, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. गैरसमज हे वणव्यासारखे असतात, एकदा वाढले की वाढत जातात. तरी पण काहीतरी आहे हे निश्चित. लग्नापासून बघतीये, श्रावणी खुश नाही दिसली कधी. कधी मोकळेपणी बोलणं नाही, मोकळेपणी हसणं नाही, आणि काही विचारलं तर ठीक आहे एवढंच. काय हो, मल्हार तिच्याशी नीट वागत असतील ना? का बुवा, तुला काही संशय? अहो, लग्नानंतर फक्त एकदाच ते दोघं आपल्याकडे आले, त्यानंतर एकदाही दोघे जण आले नाहीत. ते दोघे कधी फिरायलाही जात नाहीत म्हणे. अगं, वेळ नसेल मिळत, ती अभ्यासाला लागली की नाही. अहो, दिवाळ सणाला आले तेव्हासुद्धा मला दोघं बोलताना नाही दिसले की हसताना नाही दिसले. आणि त्या दिवशी ती घरची गाडी असताना आणि गाडीत सगळे आलेले असताना ही स्कूटीनी का आली हो? माझ्या लेकीसाठी त्यांच्या गाडीत जागा नव्हती का काय? आणि स्कूटीवर आली, ती स्कूटी इथूनच नेलेली तिची. आशाबाईंना हुंदका दाटून आला. हे बघ, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. आशाबाईंच्या खांद्यावर हात ठेवून श्रीधरराव म्हणाले, पण आशाबाईच्या बोलण्यानं तेही मनातनं चरकले होते. त्यांच्या मनात आलं की खरंच या गोष्टी आपल्या कशा लक्षात नाही आल्या? खरंच पटत नसेल का दोघांचं?
इतर गोष्टीचं जाऊ द्या, पण दिवाळ सणाला श्रावणी घरच्या लोकांच्या बरोबर का नाही आली? श्रीधररावांचं मन आतल्या आत थरकून उठलं. ते बोलले काही नाही, पण त्यांचं विचारचक्र सुरू होतं. आशाबाईंनी त्यांना विचार करायला भाग पाडलं होतं. त्या रात्री आशाबाईंनाच काय, पण श्रीधररावांनाही झोप आली नाही. आपलं एकुलतं एक लाडकं सोनपाखरू सुखात असेल का नाही या एकाच कल्पनेने त्यांच्या जीवाने ठाव सोडला होता. दोघेही रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. का हो, झोप नाही का येते? फोन करूया का श्रावणीला? उठून बसत आशाबाई म्हणाल्या. श्रीधरराव उठले, भिंतीला टेकून बसले, समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाले, अगं एवढ्या रात्री? काय म्हणतील तिच्या घरचे लोक? आणि काय विचारणार काय तिला? सांग ना, काय विचारणार? ती पोरगी प्रत्यक्ष भेटीत काही सांगत नाही, ती खरंच फोनवरनं काही सांगणार आहे का? असो, झोपायचा प्रयत्न करू. सकाळी चिमण्या कावळ्यांच्या किलबिलाटाने श्रावणी बांगल्याला जाग आली. आशाबाईंनी डोळे उघडले. तसे रात्री डोळे बंद झाले तरी त्या डोळ्यांमध्ये नीज नव्हती. बंद दाराआड गोंधळ चालू असावा तसं बंद डोळ्यांच्या आड विचारांचा गोंधळ सुरू होता. झोपताना जे विचार मनात वेढून होते तेच विचार सकाळी उठताना सुद्धा वेढून होते. आशाबाईंनी उठून दार उघडलं. समोरच्या आवारातल्या बगीच्यात एक चक्कर टाकली. श्रावणीच्या खोलीच्या खिडकीपाशी त्या थांबल्या. ही श्रावणीची खोली. या खिडकीशी बसून ती अभ्यास करायची. कशी असेल माझी श्रावणी? देवा, माझ्या श्रावणीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस, आशाबाई मनाशीच म्हणाल्या. त्या घरात आल्या तेव्हा श्रीधररावांचं ब्रश करणं चालू होतं. आशाबाईंनी चहा ठेवला. दोघांनीही न बोलता चहा संपवला आणि मग आपापल्या कामाला लागले. मनात मात्र एकच विचार होता की श्रावणी खरंच खुश असेल ना, का खुश असल्याचं नाटक करते येते. तेवढ्यात फोन खणखणला. अगं जा बघ, श्रावणीचा असेल फोन. श्रीधरराव म्हणाले. आशाबाई पटकन हातातली बशी खाली ठेवून उठल्या. फोन घेतला. हॅलो, अगं मावशी, मी सायली बोलते आहे. हां बोल बेटा. मावशी, एवढ्यात श्रावणीचा फोन आला होता का? नाही गं बाई, का? असंच मावशी. मावशी, आम्ही जाऊन येऊ का तिच्याकडे? मेघनसुद्धा म्हणत होते की एवढ्यात म्हणजे भाऊबीजेपासून श्रावणीची भेट नाही. अगं इथेही नाही आली ती. मावशी, का असं वाटतंय? श्रावणी लग्नानंतर आपल्यापासून दूर गेली आहे का दूर राहण्याचा प्रयत्न करते असं? पोरी, तुलाही तसंच वाटतंय ना गं? मलासुद्धा तसंच वाटतंय गं. काल तर रात्रभर झोप नाही आली या विचाराने. मावशी, तिच्या मनात काय आहे ना ते बघायलाच लागेल. काल असाच विषय निघाला आमच्याकडे श्रावणीचा, तेव्हापासून आई आणि मेघनसुद्धा खूप अस्वस्थ आहेत. सायलीचं बोलणं ऐकून आशाबाईंचा जीव धडकला. सर्वांनाच असं वाटतंय म्हणजे नेमकं काहीतरी आहे, नक्कीच आहे. आणि ही पोरगी तोंडातून ब्र काढायला तयार नाही. आशाबाईंचा जीव लेकीसाठी वर खाली होत होता. कितीतरी वेळ त्या फोन हातात धरूनच उभ्या होत्या. मनात आणि डोळ्यात ओल दाटून आली होती. मन अस्वस्थपणे आतून धडका देत होतं. लाटांनी एकामागून एक किनाऱ्याला धडका द्याव्यात ना, तसं. मावशी, काय करताय? आत येत सायली म्हणाली. अगं बाई सायली, एवढ्या रात्रीची एकटीच? नाही नाही, हे आहेत ना बरोबर. तेवढ्यात मेघनही आला. श्रावणीकडे जाऊन आलात? हो. भेटली का श्रावणी? काय म्हणत होती? श्रावणी घरी नव्हती. अगं बाई, कुठे गेली होती? ती रात्रीच्या क्लासला गेली होती. मग घरी कोण कोण होतं? बाकी सगळे होते की. आणि मेघन, तू का गप्प? तू का नाही बोलत आहेस? शांत बसलेल्या मेघनकडे बघून आशाबाई म्हणाला. अगं ही बोलतीये ना,
हसण्याचा प्रयत्न करत मेघन म्हणाला, बरं काय म्हणाले घरचे लोक? खूप बोलले. श्रावणीच्या सासूबाईंना तिचं खूप कौतुक आहे. मल्हार होते? हो होते की. काय म्हणाले ते? काय सांगू ग मावशी, ते म्हणाले रिकाम टेकडी आहे, घरचं काही बघावं लागत नाही आणि मग क्लासचं निमित्त करून राहते बाहेर. क्लास काय करते, नंतर चर्चा काय होतात, माहिती नाही कशाच्या बोडक्याच्या चर्चा करतात ते. हे एवढं मोठं घर आहे, इथे होत नाही का तिचा अभ्यास? माधुरीबाई आज चहाचं बघायला गेल्या तेवढ्यात मल्हार गरळ ओकत बसला होता. नाही तसं नसेल बरं का मल्हार, घर मोठंच आहे, पण चर्चेतून बऱ्याच गोष्टींची उकल होते, त्यामुळे सगळे विद्यार्थी थांबत असतील. हे बघे, तू तिचा भाऊ असलास ना तरी मला शिकवायचं नाही. घराबाहेर राहण्यासाठी फक्त बहाणे थे. मल्हार मेघनला म्हणाला आणि मल्हार आतल्या आत निखाऱ्यासारखा सुलगवतोय हे मेघनच्या लक्षात आलं. अगं सायली, काय विचार करतेयस? काय म्हणाले मल्हार? नाही काही नाही मावशी, अगं सगळं ठीक आहे. सायली, तू खरं बोलतीयस ना? का लपवतेस काहीतरी माझ्याकडनं? मावशी, लपवण्यासारखं काही नाही आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलली आहे का? म्हणजे काळजीचं काही कारण नाही ना? अजिबात नाही मावशी. आणि हे बोलताना सायलीला भरून आलं. पाणी पिण्याच्या निमित्तानं ती आत गेली. पेलाभर पाणी घटाघटा प्यायली, डोळे कोरडे केले आणि एक पेला पाणी मेघनसाठी घेऊन आली. आता आलेचा आहात तर जेवण करून जा, स्वयंपाक तयार आहे. नाही नको मावशी, आई वाट बघत. अरे तिला फोन करून दे रे. असं म्हणून आशाबाई आत गेल्या. त्यांच्या मागून सायलीही आत गेली आणि मेघन शांतपणे एकटा बैठकीत बसून राहिला. श्रीधरराव बाहेरून यायचे होते. मेघन मनातनं फार अस्वस्थ झाला होता. श्रावणीच्या बाबतीत असं काही घडेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं. मल्हार सुशिक्षित असला तरी सुसंस्कृतपणा त्याच्या स्वभावात नावाला सुद्धा नव्हता. वाटलं होतं आपली श्रावणी एवढी गुणाची आहे, मल्हारला तिचं खूप कौतुक असेल आणि फक्त कौतुक नाही तर तिच्या हुशारीचा अभिमानसुद्धा त्याला असेल. पण त्याच्या बोलण्यावरनं वाटतंय की हा तिला कमी लेखतोय. पण हा असा का वागतोय? तिचा मत्सर करतोय का हा? तिच्या तुलनेत आपण कमी पडतोय असं वाटतंय का याला? मला माहिती आहे श्रावणी खूप शांत आहे, विचारी आहे. कुठलंही काम अविचारानं श्रावणी कधीच करणार नाही. मग हा मल्हार असा विक्षिप्तासारखा का वागतोय? आणि श्रावणीच्या मनात नेमकं काय आहे? तिच्या मनात काहीही असू देत, पण श्रावणी तुझे सल आम्ही दूर करायचा प्रयत्न करू. तुझ्या निर्णयांशी आम्ही बांधील राहू. मेघनला आठवली लहानपणीची एक आठवण. त्याच्या मनात आलं, मी श्रावणीला चिडवायचो तेव्हा आई म्हणाली होती ह्याचं घर आपण उन्हात बांधूया आणि त्याच्यावरती मी म्हणालो की श्रावणीचं घर पावसात बांधा, पण सांगून ठेवतो पावसात हिचं घर वाहून गेलं ना तरी मी माझं दार उघडणार नाही. ती आठवण आली आणि मेघन आतल्या आत थिजून गेला. मनाशीच म्हणाला की श्रावणी सॉरी, तुझ्यासाठी आमच्या घराची आणि आमच्या मनाची दारं सदैव उघडी राहतील, खरंच उघडी राहतील. तू कधीही ये ग, पण मनात सल घेऊन जगू नको श्रावणी. मेघन उठून बाहेर गेला. अंधारात बघत राहिला आणि खिशातून रुमाल काढून त्याने आपले डोळे कोरडे केले. श्रावणीचा क्लास रात्री 8 वाजता संपला. नोकरी करणाऱ्यांनाही सोयीचं व्हावं म्हणून संध्याकाळी क्लासची वेळ 6 ते 8 होती आणि क्लास संपल्यानंतर मग चर्चा चालायची. साधारण तास दीड तास तरी वेळ कसा संपायचा कळत नव्हतं. कुणी काय वाचलं, कोणते प्रश्न संभाव्य आहेत, कुठल्या प्रश्नाची काय उत्तरं आहेत, ह्यावर खोलवर चर्चा व्हायची. बोलता बोलता प्रत्येकजण आपल्या डायरीत काही नवीन मुद्दे उतरवून घ्यायचे.
करंट विषयांवरती चर्चा घडत होत्या, शब्दांच्या फैरी झडत होत्या, वर्तमानपत्र वाचली जात होती, अग्रलेखांवरतीही सर्वांचं सांगोपांग बोलणं होत होतं. पण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीरंग आणि श्रावणीची बौद्धिक उंची जास्त होती. त्या दोघांचीही अभ्यासू वृत्ती, त्यांची कुठल्याही गोष्टीबाबत सांगोपांग विचार करण्याची पद्धत, खोलात जाऊन त्या विषयाचं मिळवलेलं ज्ञान, यामुळे ते जे सर्वांसमोर मुद्दे मांडत ते निर्दोष असत, म्हणून सहसा ते कोणीही खोडून काढू शकत नव्हते. या सगळ्या गोष्टींमुळे दोघांच्याही भोवतीचं हुशारीचं वलय वाढतच होतं. श्रावणी शांत होती, पण तिच्या डोक्यात एक वेगळी चमक होती, बुद्धिमत्तेची. मॅडम हे कसं? मॅडम याबाबत जरा सांगता का? मॅडम या विषयाबाबत थोडीशी चर्चा करूयात का? असे बरेचसे विद्यार्थी श्रावणीला विचारत. श्रावणी ही सर्व तयारीनिशी चर्चेत भाग घ्यायची, हिरिरीने आपली मतं मांडायची आणि तिच्या मताबाबत कोणाचंच दुमत नसायचं. श्रीरंगभोवतीही मुलांचं कोंडाळं असायचंच. अभ्यासाच्या निमित्तानं दोघंही रोजच एकत्र येत आणि जेवढे जवळ येत तेवढा एकमेकांच्या अंतरंगाचा तळ गाठता येत होता. कधीकधी श्रावणीला वाटायचं आपण मल्हारपासून आणि घरापासून दूर जातोय का? श्रीरंगमध्ये आपण अधिकच गुंतत चाललोय का? हे चूक आहे का बरोबर आहे? तिच्या आतमध्ये आक्रंदन चालायचं. वाटायचं आपली निवड चुकली तर नाही, आपण लग्न करून चूक केली का? लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात अभ्यासाच्या निमित्तानं श्रीरंगशी भेटी होत आहेत. दोघांचेही विचार सारखे आहेत. श्रीरंग एक मोठ्या मनाचा माणूस आहे, त्या मनाने मल्हारची लांबी रुंदी अगदी तोकडी आहे. अनेकदा वाटतं सहचर असावा तर श्रीरंगसारखा समजून घेणारा, मनाला जपणारा, मनातलं न सांगता जाणणारा. आज क्लासनंतरची चर्चा बरीच रंगली. चर्चा आटोपली. आपापली पुस्तकं, नोट्स, डायऱ्या घेऊन सगळे उठले. उठल्यावर श्रावणीने मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. 10 वाजून गेले होते. गप्पा करत सगळेजण बाहेर आले. श्रीरंगनं श्रावणीकडे बघितलं आणि जवळ येऊन म्हणाला, श्रावणी, तुझे मिस्टर तुला घ्यायला येणार आहेत का? मला घ्यायला? श्रावणीच्या तोंडून निघालेले 2च शब्द श्रीरंगला बरंच काही सांगून गेले. का गं, काय झालं? श्रावणीला शांत बघून श्रीरंग म्हणाला, नाही, मला म्हणायचं होतं ते बिझी असतात ना खूप. मग ठीक आहे, मी सोडतो तुला घरापर्यंत. नाही नको, मी जाईन एकटी. अगं तू जाशील, मला काळजी वाटेल ना. आज जरा जास्तच वेळ झाला आहे. त्यातून तुमचा एरिया फार लोनली आहे. चल चल चल, मी करतो तुला सोबत घरापर्यंत. आणि श्रावणीच्या मनात आलं, श्रीरंग, घरापर्यंतच काय, आयुष्याच्या अंतापर्यंत तुझी सोबत मिळाली असती तर. श्रावणी मनाशी दचकली. हे काय? हा कसला विचार करतोय आपण? आपण विवाहित आहोत, आपल्यावरती बंधनं आहेत. पण ही कसली बंधनं? जी बंधनं मनाला मान्य नाहीत त्या बंधनात मी अडकून राहायचं का म्हणून? श्रावणी, अगं मी काय म्हणतोय, चल घरापर्यंत मी सोडतो तुला. गाडीकडे जात श्रीरंग म्हणाला. श्रावणी हो नाही म्हणेपर्यंत श्रीरंग त्याच्या स्कूटरजवळ गेला सुद्धा. त्याच्या मागून श्रावणी निघाली. श्रीरंगने स्वतःची स्कूटर चालू केली आणि श्रावणीने स्कूटी. श्रावणीच्या गाडीमागे श्रीरंगची गाडी चालली होती. श्रावणीचं घर येताच तिने गाडी थांबवली, तसा श्रीरंगही थांबला. आत येतोस? नाही नको, वेळ झालाय. गाडीचा वेग वाढवत श्रीरंग म्हणाला. श्रावणीलाही मनातनं बरं वाटलं, कारण तो घरात आलेला मल्हारला आवडलं नसतंच. श्रीरंगची स्कूटर दूर दूर गेली होती, पण हा श्रीरंग आपल्या मनात बसू बघतोय का काय? तिने आपल्या मनातला विचार झटकला आणि ती आत आली. किती ग बाई वेळ? भूक लागली असेल ना? माधुरीबाई काळजीच्या सुरात म्हणाल्या. हो आई, वेळ झालाय खरा, मी येते पटकन, असं म्हणून श्रावणी आत गेली. थोड्याच वेळात हातपाय धुवून कपडे बदलून श्रावणी आली आणि म्हणाली, आई तुम्ही जेवलात?
हो गं बाई, आत्ताच आटोपलं. ठीक आहे. आई, तुम्ही रोज रोज माझ्यासाठी थांबू नका. मला नाही बरं वाटत ते. कारण वेळही होतो ना कधी कधी. हे सांगणारी तू कोण गं? हां, आणि तू कोण? एवढी व्ही आय पी लागून गेली आहेस का तुझ्यासाठी कोणीतरी थांबावं? टी व्ही पाहता पाहता मागे वळून बघत मल्हार म्हणाला, मी असं काही म्हटलं आहे का? ताट वाढून घेत श्रावणी म्हणाली, तू कशाला म्हणशील? हां, कशाला म्हणशील तू? आणि ऐकणार कोण आहे तुझं? मल्हार, अरे काय हे? माधुरीबाई त्याच्याकडे रागानं बघत म्हणाल्या, काय चुकीचं बोललो? आणि आई, तुलाही सांगून ठेवतोय, हिला प्रत्येक वेळी पाठीशी घालू नको. मल्हार, ती जेवतीये, तुझं तोंड आवर. श्रावणीला भरून आलं. कशीबशी एक पोळी संपवून तिने हात धुतला आणि मनाशी म्हणाली, एक ना एक दिवस ही श्रावणी व्ही आय पी होईलच. फक्त बघत राहा तुम्ही. खरंच मल्हार, तुम्ही फक्त बघत राहा. मल्हार असा काही विचित्र वागला की श्रावणीचं मन आपोआपच त्याची तुलना श्रीरंगशी करू लागायचं आणि मग मल्हारपेक्षा श्रीरंगचं पारडं अधिक जड जाणवायचं. मग श्रावणी बेचैन व्हायची. श्रावणीने आपलं ताट उचलून ठेवलं, डायनिंग टेबलवरनं कापड फिरवलं आणि आपल्या रूममध्ये गेली. टेबल लॅम्प लावला, पुस्तक वाचत बसली. तसा मल्हार म्हणालाच, बाईसाहेब 11 वाजून गेले, झोपा आता आणि मलाही सुखाने झोपू द्या. तुम्हाला कोणी अडवलंय हो? हा तुझा लाईट ढणढणतोय ना. खरं तर टेबल लॅम्पचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोचतच नव्हता, पण विनाकारण शब्दाने शब्द वाढू नये म्हणून श्रावणीने लाईट बंद केला. उठून तिने आपली पुस्तकं उचलली आणि बैठकीत येऊन बसली. पण अभ्यासात मन लागेना. तिने पुस्तक मिटून ठेवलं, लाईट बंद केला आणि डोळे मिटून घेतले, पण मिटल्या डोळ्यातही झोप नव्हती. मनात नुसती विचारांची गर्दी दाटली होती. प्रत्येक वेळी मल्हार माझा हिरमोड का करतो? अशानं अभ्यासात लक्ष कसं लागेल? श्रीरंगचं ठीक आहे, रात्र दिवस दिवसाचे सगळे क्षण आणि क्षण त्याचे आहेत. मी बाहेर असेपर्यंत मोकळे असते, पण घरात आलं की मल्हारचं हे असं वागणं, सतत मला नाउमेद करणं, माझ्या मनाचं खच्चीकरण करणं, प्रत्येक वेळी घालून पाडून बोलणं. आणि मग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो श्रीरंग. या श्रीरंगकडे मन का धाव घेतं आहे सारखं? मध्ये 2 दिवस तो क्लासला आला नाही तर मन बेचैन झालं होतं. तो आला आहे का नाही आला याचा विचार मी का करावा? श्रीरंग आपल्याला आवडायला लागलाय का काय? पण तो तर पूर्वीही आवडत होताच. पण आता जे मन सारखं त्याच्याकडे धाव घेतंय तसं नव्हतं ना पूर्वी होत. मग आत्ता त्याच्याविषयी जे वाटतंय ते प्रेम आहे का? या विचारासरशी श्रावणी स्वतःशीच केवढ्यांदा तरी दचकली. या कुशीवरची त्या कुशीवर झाली. अलीकडे अभ्यासाच्या निमित्तानं श्रीरंगशी गाठीभेटी होत, त्यामुळे जितकं जवळ जावं तितके त्याचे गुण प्रकर्षाने जाणवत होते, स्वभावाचे, त्याच्या बुद्धिमत्तेचे आणि त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे. पूर्वी श्रावणी नेहमी म्हणायची की मित्र असावा तर श्रीरंगसारखा, पण आता तो एक आदर्श पुरुष आहे असं तिला वाटायला लागलं होतं. ती जितका जास्त विचार करायची तितकं तिला एक जाणवायचं की मल्हार श्रीरंगच्या पासंगालाही नाही. मल्हारच्या विक्षिप्त आणि विचित्र वागण्यानं श्रावणीची कोंडी होत होती. तिला त्याचा तिटकारा वाटत होता, त्याच्याशी बोलणंही नको वाटत होतं. तसंही श्रावणी त्याचा स्वभाव माहिती झाल्यापासून जेवढ्याला तेवढंच बोलत होती, पण अलीकडे त्याचं विक्षिप्त वागणं वाढलं होतं. श्रावणीचा अभ्यास होऊ नये म्हणून तो विनाकारण आकांड तांडव करायचा, फटकन यायचा, लाईट बंद करायचा, कधीकधी तिची पुस्तकं इकडून तिकडे फेकून द्यायचा. आज सुट्टी, रविवार होता. मल्हार जेवण आटोपून रूममध्ये निघून गेला. मागचा आवरून श्रावणी रूममध्ये आली आणि तिला धक्काच बसला. मल्हार, अहो काय आहे हे? रागाने, दुःखाने आणि आश्चर्याने चिडून श्रावणी म्हणाली,
दिसत नाही का तुला? अहो पण माझ्या नोट्स का फाडताय तुम्ही? श्रावणीच्या नोट्सचे तो तुकडे करत बसला होता. मी योग्य तेच करतोय असं म्हणून त्यांनी हातातले चिटोरे हवेत भिरकावून दिले. फॅनच्या हवेनं ते चिटोरे सगळ्या रूमभर पसरले आणि ते बघून श्रावणीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. गळ्यात हुंदका दाटून आला, पण ती काही बोलली नाही, कारण मूर्ख माणसाशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. ती तिथून निघून आली. बाहेर बगीच्यात खुर्चीवर बसून राहिली एकटीच. केवढ्या मेहनतीने तिने त्या नोट्स काढल्या होत्या. त्या नोट्सची चिटोरे तिला बघवत नव्हते. तिला वाटलं, माझं भवितव्य काय? कसा संसार करू या माणसाशी? माझ्या मनात सतत डाचणारं दुःख सांगू कोणाला? हा मल्हार वेडा आहे का? का असं वागतोय तो माझ्याशी? असं वाटतं तोडून टाकावीत सगळी बंधनं. वाटतंय की हे घर, या घराच्या भिंती हसतायत आपल्याला. आता या घरात राहून आपला अभ्यास होणार नाही हे नक्की. पुढच्या आठवड्यापासून आपण सुट्टी घेतली आहे, पण सुट्टी असूनही या घरात तिचा अभ्यास होणार नव्हता. आता फक्त अभ्यासालाच वेळ द्यायचा आहे तिने मनाशी ठरवलं होतं. पण मल्हारचं हे असं वागणं, माझ्या पुढे जाण्याला तो अडथळे निर्माण करतोय. वाटतं निघून जावं आईकडे, कमीत कमी तिथे अभ्यास तरी होईल. अभ्यास होईल, पण मनातले विचार पाठपुरावा करायचा सोडतील? ते बघू नंतर, पण आपल्याला कसंही करून परीक्षा पास व्हायचं आहे आणि ते या घरात राहून शक्य नाही आहे. आणि आता त्या घरात तिला क्षणभरही राहावेना. या मल्हारबरोबर आणखीन काही दिवस आपण राहिलो तर वेळ लागेल आपल्याला. अभ्यासासाठी मनस्वास्थ्य आवश्यक आहे. परीक्षा होईपर्यंत आईकडेच राहायचं हा निर्णय तिने मनाशी घेतला. ती तिथून उठली, आत शिरली, कॉर्डलेस घेऊन पुन्हा बगीच्यात आली. नंबर डायल केला. कॉर्डलेस कानाला लावला. हॅलो हॅलो, हां बाबा, बाबा मी श्रावणी बोलते आहे. बोल बेटा, कशी आहेस? वडिलांच्या ह्या प्रश्नाने श्रावणीला भरून आलं. तिला बोलवे ना. श्रावणी अगं काय झालं आहे काय? काही नाही बाबा. आपल्या भावनांना काबूमध्ये आणत श्रावणी म्हणाली. जरा थांबून परत म्हणाली, बाबा, बाबा ड्रायव्हर आहे का हो? अगं आहे ना. त्याला गाडी घेऊन पाठवता? कधी? आत्ता. तू येते श्रावणी? हो, मी स्कूटीने येते. पुस्तकं बरीच आहेत ना, ती गाडीत ठेवते. परीक्षा जवळ आली आहे ना बाबा, तिथे नीट अभ्यास होईल. या क्षणी तरी तिच्या मनात अभ्यास, परीक्षा याशिवाय काहीच नव्हतं. हां बेटा, मी लगेच पाठवतो गाडी, असं म्हणून बाबांनी फोन ठेवला. त्याने ड्रायव्हरला आवाज दिला. श्रावणी आत आली. तिने पटापटा आपली पुस्तकं, वह्या, नोट्स, नोटबुक, डायऱ्या सगळं काढलं. काही पिशव्यांमध्ये, काही पॉलिथिनमध्ये भरलं, तर काही पुस्तकांचे गठ्ठे मोकळेच ठेवले. कपाट उघडलं. सुटकेसमध्ये आणि बॅगमध्ये बसतील तेवढे ड्रेस, साड्या तिने घेतल्या. ज्या काही 2-4 साड्या सासरच्या होत्या त्या साड्या तिने बाजूला कपाटात ठेवून दिल्या. मल्हारने आणलेल्या पाडव्याच्या साडीला तिने हातसुद्धा लावला नाही. ते साडीचं पॅकेट कधीच बाजूच्या स्टुलावर पडून राहिलं होतं. लग्नाचा शालूसुद्धा तिने बरोबर घेतला नाही. आईने दिलेल्या दागिन्यांचा डबा तेवढा बरोबर घेतला आणि आईने हौसेनं केलेलं एक छोटं मंगळसूत्र गळ्यात होतंच. सासूबाईंनी दिलेलं मंगळसूत्र तिथेच कपाटात होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. श्रावणीने डोळे पुसत दार उघडलं. कोण आलंय ग श्रावणी? माधुरीबाईंनी विचारलं. ड्रायव्हर आहे आई, बाबांनी गाडी पाठवली आहे. काय म्हणतोय? नाही, तो काही म्हणत नाही. मीच फोन केला होता बाबांना, गाडी पाठवा. परीक्षा जवळ आली ना, आईकडे अभ्यासासाठी जायचं म्हणते. हो का? मग जा की. ड्रायव्हरच्या सहाय्यानं तिने आपली सगळी पुस्तकं गाडीत भरली. तिने बाहेर आणलेली सुटकेस आणि बॅग ड्रायव्हरनी गाडीत ठेवली. तिने आपली पर्स उचलली. टेप रेकॉर्डर जवळची कॅसेट घेतली. येते आई.
श्रावणी माधुरीबाईंना म्हणाली, ये, हे पण नाही येत ना घरी? आज रविवार, शेतीकडे गेलेत. उद्या येतील ना बाबा? हो येतील उद्या, पण श्रावणी लवकर ये हां, आम्हाला आठवण येईल बाळा तुझी. श्रावणी फक्त हसली, तिचं तेच नेहमीचं ठेवणीतलं गोड हसू. श्रावणीचं हे एक बरं होतं, तिला प्रश्नाची उत्तरं टाळायची असली की ती हसायची गोडसं. मल्हार तिथेच बसून होता बैठकीत. सगळं गपचूप बघत होता, पण श्रावणी त्याच्याशी एका शब्दानं बोलले नाही आणि तोही दगडासारखा बसून राहिला, तोंडातनं ब्र न काढता. श्रावणीने निळ्या फिक्क्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. चेहरा आणखीन सतेज दिसत होता, पण तिचं उदास मन अख्खच्या अख्खं तिच्या डोळ्यात उतरलं होतं. मगाशी रडल्यामुळे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. माधुरीबाईंना आपल्या सुनेचा अभिमान होता, सासऱ्यांना तिचं कौतुक होतं, पण खरं कौतुक ज्याला असायला हवं त्याला मात्र ते अजिबात नव्हतं. श्रावणी स्वतःशी खिन्नपणे हसली. ड्रायव्हरला तिने निघायला सांगितलं. ती बाहेर पडणार एवढ्यात माधुरीबाई म्हणाल्या, अगं श्रावणी थांब, कुंकू लावून जा. माधुरीबाई कोयरी आणण्यासाठी आत गेल्या आणि श्रावणीने स्कूटी फाटकातून बाहेर काढली. एक वार मागे वळून त्या घराकडे बघितलं. वर्षभरात घडलेल्या अनेक गोष्टींनी तिच्या मनात गर्दी केली, पण ती विचारांची गर्दी त्या फाटकापाशीच सोडून श्रावणीने स्कूटी चालू केली. वर बघितलं. वरचं मोकळं निरभ्र आकाश आपल्या कवेत असल्याचा भास तिला झाला. श्वासाश्वासावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटलं. श्रावणीची स्कूटी आणि मनातले विचार वेगात धावत होते. माधुरीबाई दारात हाती हळदी कुंकवाची कोयरी घेऊन उभ्या आल्या आणि ओठातल्या ओठात पुटपुटल्या, अगं बाई, गेली वाटतं पोरगी. श्रावणीच्या जाण्याची चुटपूट त्यांना लागून राहिली होती. श्रोते हो, हा होता विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीची गोष्ट. आणि श्रावणीच्या आयुष्यात पुढे काय घडतंय हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.